माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री मनाचे श्लोक. श्रीराम समर्थ. पिता कारणे बोलणे सत्य आहे, पिता कारणे सर्व शोधून पाहे, पिता कारणे बंड पाखांड वारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ या श्लोक मध्ये म्हणतात की श्री मनाचे श्लोक. या श्लोक मध्ये समर्थ म्हणतात हिताकारणे बोलणे सत्य आहे. आता आपलं हित कशामध्ये आहे हे जर आपण जाणून घ्यायचं झालं तर आपण जन्माला येताना मातेच्या उदरात ज्या वेळेला होतो आपण त्याच वेळेला आपलं हित आपण कशात आहे हे ओळखलो होतो. आणि हित कशात आहे हे आपण ओळखलो होतो आणि त्यावेळेला ज्या वेळेला मातेला 9वा महिना लागला ना त्यावेळेला आपण भगवंताजवळ निवेदन ठेवलो की भगवंता मला इथून ह्यातून सोडव. यातून जसं कुकरमध्ये बटाटा शिजत होतो तसं आपण आईच्या गर्भामध्ये आपण शिजत होतो. त्यातून आपण म्हटलो भगवंताला मला इथून सोडव देवा, मी काय करेन माझंही हित करेन आणि तुझी ओळख घेईन. हे आपण ठामपणे निवेदन मांडलं होतं भगवंताजवळ. आणि त्यावेळेला बघा की आपण म्हटलो सोहम सोहम, गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेर पडताची म्हणे कोहम कोहम. म्हणजे आपण गर्भात म्हणायला लागलो देवा मला इथून सोडव आणि आपण निवेदन ठेवलं भगवंता मी माझ्या आईत अडकणार नाही, मी माझ्या परिवारात अडकणार नाही, मी माझ्या भावात अडकणार नाही, बहिणीत अडकणार नाही, बायकोत अडकणार नाही, पोरात अडकणार नाही, मी समाजात अडकणार नाही, मी कुठंही अडकणार नाही असं आपण निवेदन ठेवलं होतं. पण बाहेर पडताची म्हणे कोहम. म्हणजे कोहम म्हणजे काय मी कवा म्हणजे रडायला लागलो आपण जन्म झाला त्याच वेळेला बघा रडायला लागला ना मी कवा म्हटलोच नाही. मग त्यावेळेला बघा जिथून आपण मायेत आलो आणि जोपर्यंत आपल्याला सद्गुरू भेटत नाहीत मग 20 वर्षात 30 वर्षात कोणाला 50 वर्षात 60 वर्षात कोणाला 70 वर्ष पण सद्गुरू भेटतात. मग ज्या वेळेला सद्गुरू आपल्याला ज्या आपलं जसं प्रारब्ध असेल आपले जे शिल्लक असेल तसे आपल्याला सद्गुरू भेटले. मग त्यावेळेला सद्गुरूने सांगितलं बघ रे बाबा तुझं हित कशात आहे आणि हे तूच निवेदन ठेवलं होतास, भक्तीचं निवेदन ठेवलं होतास, माझी ओळख घेऊन म्हटलं होतास आणि आज तुला हे करायचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की हिताकारणे बोलणे सत्य आहे. म्हणजे सत्यवचनी पाहिजे. सत्य म्हणजे सत्यवचनी. मग हित आपलं कशात आहे तर परब्रह्माची ओळख घेणं. आपलं हित कशात आहे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान करणं ह्यात आपलं हित आहे. आणि आपण आलोय कशासाठी, आपल्याला करायचंय काय आणि आपल्याला जायचंय कुठं, हे 3 प्रश्न आपल्याला सारखं आणि सतत आपण विचारायचं. आपल्याला मी आलोय कशासाठी या संसारामध्ये, कशासाठी आलोय भक्ती करायसाठी आलोय. मग आपल्याला जसं भात असतो ना एवढा मोठा भात खाण्यासाठी थोडीशी चटणी, थोडंसं खरडा, थोडंसं भाजी, थोडेसे दूध वगैरे दही वगैरे असतं. मग एवढा मोठा भात खाण्यासाठी थोडं साईड म्हणजे आपण बाय प्रोडक्ट म्हणतो. साखर हे मुख्य प्रोडक्ट, तसं बाय प्रोडक्ट पण असतं, बरंच असतं त्याला काय काय सगळं सांगत नाही आपल्याला 5 मिनिटं आहेत. मग तसं आपला मुख्य हेतू आहे परमार्थ करणं. भात म्हणजे काय सांगितलं परमार्थ म्हणजे शुद्ध असतं ना भात, तसं आपल्याला परमार्थ. मग संसार थोडा बायको, थोडा संसार, थोडं पोरं, थोडंसं असं सांगितलंय. पण आपण कसं करायला हेच जास्त करायला लागलो आणि भात एवढासा म्हणजे कधी तरच श्रवण करायचं, कधी तरच उपासना करायचं, कधी तरच नामस्मरण करायचं. भात एवढासा खरडा एवढा आणि खरडा एवढा खायला लागलं पोटात गुडगुड करणार आहे. तसंच आहे आपलं. म्हणून हित कशात आहे हे आपल्याला साधता आलं पाहिजे. म्हणून दुसऱ्या ओळीत म्हणतात समर्थ हिताकारणे सर्व शोधून पाहे. म्हणजे भगवंत काय म्हणतो माहितीये काय, सद्गुरू काय म्हणाले सर्व सांडून शोधा मजला है ना. मग ही शोध घेता आली पाहिजे आपल्याला की सर्व सांडून मजला म्हणजे काय, काही सांडायचं नाही, येथे काही सांडावे लागत नाही, ते काही मांडावे लागत नाही. समर्थांचंच वाक्य आहे. मग एक विचार शोधून पाहिजे म्हणजे काय. मग आपला तो एक विचार कुठला आहे, आपलं जो नामस्मरण आहे ना तो एक विचार आहे. म्हणजे हा विचार कसा आहे हा मला शोधता आला पाहिजे. विचार म्हणजे एक नामस्मरणाचाच नाही बरेच असेल. मग विचार काय मी जन्माला कावलो, विचार काय उपासना काय करायचंय, विचार काय आहे माझं खरं हित कशात आहे, माझं सामर्थ्य कशात आहे, मला कशासाठी आलोय मी आणि इथं जन्माला का घातलंय हे बघता आलं पाहिजे. मग हे शोध म्हणजे सर्व मला सांडता आलं पाहिजे, टाकता आलं. बघा इथं काय शब्द वापरले पाहिजे, एक एक शब्द असे आहेत ना की सर्व सांडून म्हटलेलं आहे. टाकलं की आपण काय घेऊ शकतोय,
एक जण काय केलं, अशीच श्रवण करत 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 एकदम तंबाखूवर बोलले महाराज भरपूर, आणि त्यानं काय केलं, खिडकीतनं तंबाखू पिढीत फेकला. आत्ता म्हटलं तंबाखू अजिबात खाणार नाही. आणि ज्या वेळेला प्रवचन कीर्तन काय असे संपलं, निरूपण संपल्यानंतर परत आणि बॅटरी काढला मोबाईलची आणि तंबाखूची पुडी कुठं पडल्यावर शोधायला गेला. म्हणजे जोपर्यंत आहे श्रवणात तोपर्यंत काय, इथं असताच काय म्हणतात त्याला, इथं असताच श्रवणे असताच काय मूवी मला आठवण्यात जबरदस्त आहे. आणि बाहेर गेला मन पावणं असं आहे बघा दुसरं वाक्य, म्हणजे बाहेर गेला मन पावणं असं आहे. आता आठवणात पटकन ते सारखं आम्ही घेत होतो ते. म्हणजे जोपर्यंत श्रवण आहे ना तोपर्यंत हा 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 ओके ओके लय भारी लय भारी लय भारी म्हणायचं. आणि एकदा काय संपलं की विषय संपला. चला सांगणारा महाराज सांगतोय, आपण तंबाखू मळूया. म्हणजे हे टाकलेलं घेतो, सांगायचं काय, घेता येतं टाकलेलं, पण सांडलेलं घेता येत नाही. दूध सांडतो आपण, पाणी सांडतो आपण, तेल सांडतो आपण, सांडलेलं भरता येत नाही. म्हणून समर्थ म्हटल्यात की हे सांडता आलं पाहिजे, आणि हे सांडून शोधा मजला. मग मला शोधता आलं पाहिजे. मग हे विषय काम, क्रोध, लोभ, दंभ, संशय, चिंता, तृष्णा, वासना, 88-64 यांना काय करता आलं पाहिजे, यांना आपल्याला टाकता आलं पाहिजे. आणि मग त्या भगवंताची ओळख आहे आणि भगवंताचा शोध होणार आहे. म्हणून हिताकारणे सर्व शोधून पाहे, हिताकारणे बंड पाखंड वारी. मग आपण बघा पाखंड, बघा समजत आहे ना, आज मनुष्य ना नको ते करायला चाललेलं आहे. म्हणजे आज कोणीतरी काहीतरी सांगितलं, काल सर पूजा घालायच्या, ती पूजा घालायला जातो, आणि आमचं काय करायचं ते करायला जातो. म्हणजे पाखंड सगळं, म्हणजे नको तसली भक्ती आहे ना, द्वैत जशी काय, तर कोणतं काय सांगितलं तिकडच करायचं. म्हणजे असे पाखंड भक्ती करायला आहे. मग ह्यातून आपल्याला बाजूला होता आलं पाहिजे. हे वारी म्हणजे यातून बाजूला जा बाबा, आणि हे काय कर, फक्त तू माझी ओळख घे, बाकीचं काय उपद्याप करू नकोस. फक्त एक नामस्मरण घे, उपासना कर, आणि या नामस्मरणात राहा, भक्ती कर, भक्तीत राहा, दास्य भक्ती कर, दास्य भक्तीत राहा. ह्यात राहिला ना काही करावं लागत नाही. म्हणून हिताकारणे बंड पाखंड वारी. हे जे पाखंड आहेत ना, पाखंड म्हणजे आपण म्हणतो ना ते असं करतात बघा, ते हाडं बिडं ठेवणं, काळं वस्त्र ठेवणं वगैरे वगैरे, काय म्हणतात त्याला ते, बरंच असते बघा तसलं ते काय काय काय. तसलं जे आहे ना, तसलं अघोरी अघोरी भक्ती, अघोरी भक्ती म्हणजे ह्या अघोऱ्या भक्तीला किंवा अंधश्रद्धा, अंधश्रद्धा याला बरोबर बसते इथं. म्हणजे अंधश्रद्धा जी आहे की नाही, ह्याला आपल्याला बाजूला करता आलं पाहिजे. अंधश्रद्धा नको, श्रद्धा हवी पण अंधश्रद्धा नको. म्हणून हिताकारणे बंड पाखंड वारे, तुझे हित कशात आहे ते बघ, आणि ह्या बाकीच्यांना बाजूला कर, आणि एक सद्गुरूची ओळख घे, त्या परब्रह्माची ओळख घे, बाकीचं काय नको आहे. म्हणून आपले हित कशात आहे, स्टार्टला सांगितलं, आपला जन्म कशासाठी झालेला आहे, ह्यात आपलं हित आहे. आपण करायचंय काय, ह्यात आपलं हित आहे. आणि जायचंय कुठं, आपण त्या परब्रह्माकडे, म्हणजे परब्रह्मापासून आलोय बघा. तसं आलोय आपण 83तून, 83,99,999 जीवन करून हा 84 लाखावा जन्म आहे. पण आपण परब्रह्माचा अंशात्मक रूपानं आपल्या आतमध्ये जो आत्माराम कुटस्थ आहे, देही कुटस्थ आपण म्हणतो ना, तो जो आहे ना तो परब्रह्माकडूनच आलेला आहे. मग आपण इथं करायचं काय, भक्ती मार्ग करायचा आहे, आणि जायचं कुठं, त्याच्यात विलीन व्हायचं आहे परत. जसं समुद्रातून मीठ येतं, खाडीत येतं, खाडीत आल्यानंतर ते मीठ म्हणून राहतं, आणि मीठ म्हणून राहतं ना, परत ते खाडीतले मीठ ज्या वेळेला आपण समुद्रात टाकतो त्यावेळेला ते मीठ राहत नाही, परत ते समुद्रच होतं. म्हणजे आपलं अस्तित्व तिथं राहत नाही. मग आपलं हे अस्तित्व आहे ना, मी कोणतं आहे, मी आहे, मी आहे, हा मीपणा नको. मग परमार्थात बघा आपला हा मीपणा गेला ना, सर्व काही गेलं. म्हणून बघा आपण ज्या वेळेला मंदिरात जातो ना, त्यावेळेला आपण 2 वेळा घंटा वाजवतो, मागं पण झाला एकदा बघा. 2 वेळा घंटा वाजवतो म्हणजे काय, एकदा वाजवणं म्हणजे पुढं वाजवायचं आहे. गमणार तर तू राक्षसा, तेव्हा माझ्यातले राक्षसी गुण आहेत ना, ते वाईट गुण आहेत ना, तुझ्या चरणी होते, आणि आपल्याकडे दुसऱ्यांदा आपल्याकडे वाढायचं आहे. आव्हानार्थ तू देवाना, म्हणजे देवा तुझ्यातले चांगले गुण माझ्या अंतरी येऊ दे, असं आपण म्हणायचं आहे. म्हणून हिताकारणे बंड हे नको, आता ह्याला वारी बाजूला कर. म्हणून तुटे वाद संवाद तो हितकारी. मग आता जो हितकारी आहे ना, आपलं हित कशात आहे कळलं, सद्गुरूंची ओळख घेणं, परब्रह्माची ओळख घेणं, आणि आपलं एम जे आपलं ध्येय आहे जन्माला येण्याचं, ज्यात सार्थक कशात आहे ते आपण ओळखलो की बाबा हा आता मला ह्यात सार्थक करून घ्यायचं आहे. आता मला परत आणि 83 मध्ये जायचं नाही, परत मला तिकडं जायचं नाही, परत आता मला नरक वासना नको, मला जायचं आहे तर त्याची ओळख आहे. आणि जर यायचंच असेल जन्माला
समजा जर आपल्याला मोक्षाला आपण जाऊ शकत नाही, 100% जर आपल्याला मोक्षाला जायचं पाहिजे असेल तर आपलं 90% असेल किंवा 80% असेल, 70% असेल, असं थोडीशी कमी पडली पुणे, तर आपण तिथं काय करू शकतो की आपण कमीत कमी आळंदीत तर जन्म घ्यावा, देहूत तर जन्म घ्यावा, पंढरीत तर जन्म घ्यावा आणि त्याची ओळख घेऊन तिथं लगेच आपण आणि परत 5व्या 6व्या 10व्या वर्षापासून कीर्तनकार म्हणून अशी आपली जर वासना असेल, त्याला काय म्हणायचं, शुद्ध वासना. आपला तुमचा माझा जन्म वासनेतूनच झालेला आहे आणि वासनाच घेऊन जाणार आहोत आपण. आपण बघा घेऊन जाणार आहे काय, बरंच काय काय घेऊन जाणार आहे. आतापर्यंत ऐकत होतो आपण सुईच्या टोकावर मावणार नाही एवढं सुद्धा घेऊन जाणार नाही, पण आपण बरंच काय काय घेऊन जाणार आहे. आता बरंच काय काय आहे ना, आपले 9 वाजलेले आहेत. परत आपण पण बघू. आता तुटे वाद संवाद तो हितकारी. तुटे वाद आणि संवाद, बघा वाद आता नको, आता म्हणून संवादात गुरु शिष्यांचा संवाद बोलिले असे. महाराज येईपर्यंत चालू राहू द्या, महाराज आले की मी सांगते तुम्हाला. आले की सांगताय काय? हा, आले की सांगते. बर 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 बर. मग काय झालं तर हा तुटे वाद. मग आता हा वाद आता तुटला पाहिजे. मग आता हा वाद कसा आहे, कुठला वाद तुटला पाहिजे? मग सद्गुरू काय म्हटले माहितीये काय, की हा जो विषयांचा वाद आहे ना, विषय आहेत ना, ह्या विषयांचा वाद तुटला पाहिजे. काय म्हणतो माझं काम, काय म्हणतो माझा क्रोध, काय म्हणतो माझा लोभ, हा अंतरी आहे ना वाद आहे ना, हा तुटता आला पाहिजे. बघा आज आपल्याकडं लोभ जास्त झाला मनुष्याकडं तर भ्रष्टाचार होतो. आज महाराष्ट्रात नव्हे भारतात काय काय चाललंय बघा, लोभ लोभ वाढायलाय. मग काय 1 कोटी घोटाळा, 2 कोटी घोटाळा, आता तिकडे आपल्या यायचं नाही. म्हणजे काय, हे तुटले पाहिजेत, विषय तुटले पाहिजेत आणि सद्गुरूंना जोडता आलं पाहिजे. म्हणून गुरु शिष्यांचा संवाद बोललेले असे. म्हणजे बघा, म्हणजे इथं काय पहिलीच ओळ आहे ना, श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोललेले जी येतं, श्रवण केली आणि प्राप्त काय. मग आता प्राप्ती आपलं बघा सद्गुरूंनी दाखवलेलं आहे. प्राप्ती म्हणजे काय, आपण बघा कुठं जाईल तिथं गुलाल उधळला, भंडारा उधळला, बुक्का उधळला आणि काय खोबरं उधळलं आणि आपण पण उधळलो होतो त्याच्याबरोबर है ना. पण सद्गुरूंनी आणलं, आता कुठं उधळायला जाऊ नको बाबा, एक श्रवण कर है ना, एक श्रवण कर, बैस एका ठिकाणी आणि जे आत्मसात करायचं आहे, तुझं हित कशात आहे ते बघ आणि जास्त आता डोकं चालवू नको इकडे तिकडं. म्हणून हा वाद आपला तुटला पाहिजे आणि त्याच्या एका संवादात आपल्याला राहता आलं पाहिजे. कुणाच्या, गुरु शिष्यांचा संवाद बोलेला असे. म्हणून बघा ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येत बोलेला विशोध भक्ती मार्ग. म्हणून इथं गुरु शिष्यांचा संवाद आहे, तुटे वाद संवाद. मग गुरु आणि शिष्य संवाद असेल ना, तिथं मग काय हितच होणार आहे. आपलं हित म्हणजे कसं आहे बघा, की आपलं जन्माचं सार्थक होणे म्हणजे हित आहे. जन्माचं सार्थक होणे म्हणजे हित आहे. म्हणून आपण आता वेळ दिला 2 मिनिटं, आपण काय काय घेऊन जाणार आहोत हे बघूया आपण. म्हणजे जन्माचं सार्थक कशात आहे आपल्याला कळेल आणि जो संवाद आहे ना सद्गुरूंच्या बरोबर आणि गुरु शिष्यांचा संवाद आहे तो आपल्याला कळून येईल. बघा असा आपला गुरु शिष्यांचा संवाद असेल ना, तर आपण म्हटलं ना मगाशी की आपला जन्म वासनेतून झालेला आहे. आणि ज्या वेळेला बघा, आता सगळं काय पुढून सांगायला नको, की ज्या वेळेला बघा तिथं एकत्र आल्यानंतर बघा, ज्या वेळेला वासनेतून जन्म झाला ना, त्याच योगे आपला परत आणि आपण वासना घेऊन जाणार आहे जाताना. मग आता तीच जर वासना आपण घेऊन जायचं नसेल, जर सद्वासना घेऊन जायचं असेल, तर मग सद्गुरु कृपा पाहिजे. म्हणून तुकोबराय काय म्हणतात, याजसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मग शेवटचा दिवस जर गोड व्हायचा असेल, मला शेवट जाणारा मला माहित नाही, तो जर गोड व्हायचा असेल ना, तर कसं आहे की आपण हा 8 तास आहे आपला, दररोज आपण 1 तास श्रवण करतो ना, मग त्यानंतर उपासना, सकाळ संध्याकाळ उपासना असेल, नामस्मरण असेल, जे काय आपण भक्ती मार्ग करतोय ना, त्यात जर राहिलो आपण आयुष्यभर, आपण जर ओवी म्हटली, आयुष्यभर आपण जर ओवी म्हटली, तर आपल्याला भगवंताचं नाव येणार आहे. आणि जर आयुष्यभर शिवी दिली तर शेवटच्याने ओवी येणार नाही आहे है ना, शिवीच येणार आहे. म्हणून बघा एक सुंदर उदाहरण आहे बघा इथं, काय काय घेऊन जाणार आपण. बघा आपण घेऊन जाणार चैतन्य, आपल्या आतलं जे चैतन्य आहे ना ते आपण घेऊन जाणार आहे. आणि घेऊन जाणार दुसरे सद्वासना, जी आपली वासना आहे ना, ती सद्वासना आपण घेऊन जाणार आहे. आणि ती वासना आणि घेऊन जाणार परत आपण जे काय पुण्य मिळवलेलं आहे, म्हणून पाप पुण्य समकृत्वा न ऋणीशी जायते. मग आपलं जे काय पाप आणि पुण्य आहे,
मग आपलं पाप पुण्य सम करतो. सम झालं, आपण नर योनीला जन्माला. नर म्हणजे मनुष्य आणि स्त्री दोन्ही पण म्हणतो आपण तिथे, पुरुष आणि स्त्री दोन्ही झालं तिथं. मग आलो जन्माला आल्यानंतर आपलं पाप वाढत 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 गेलं आणि पुण्य कमी 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 होत गेलं. मग ज्या वेळेला सद्गुरु कृपा झाली, उपासना चालू झाली, नामस्मरण चालू झालं, श्रवण चालू झालं, पुण्य वाढत वाढत गेलं आणि पाप आपण कमी करायला लागलो. म्हणजे आता पाप काय करत नाही, पाप संपलं आता. मग ज्या वेळेला पुण्य वाढले, इथपर्यंत गेलो आपण. पुण्य वाढल्यानंतर बघा की आपण घेऊन जाणार आहे, हे प्रारब्ध घेऊन जाणार आहे. मग हे घेऊन गेल्यानंतर तिथं आपल्याला मोक्षाला थोडस कमी पडलं तर आपण जन्म आपला झालाच यदा कदाचित, तर आपण 100% कुठे येणार, मनुष्य देहातच येणार आणि परत जन्माला. आणि मनुष्य देहातच जन्माला आल्यानंतर बघा की आपण जे काय आपलं आता येत होतं आपल्याला, म्हणजे आता मला मनाचे श्लोक पाठ आहेत समजा, त्यावेळेला मनात मला पाठच होणार ते 4थी 5वीला असल्यानंतर, 10वी 5वी 6वीला काय असेल, जसं आपलं असेल तसं, जसं आपलं मागतं असेल तसं. उदाहरण देतो, माऊलींनी पण सांगितले बघा, मला वाटतं 9व्या अध्यायात असेल बहुतेक, की 5वीला जर मुलगा असेल, आता हे उदाहरण माऊलींनी दिलेलं नाही, आता उदाहरण देतो हे, की समजा 5वीला मुलगा असेल आणि त्याच्या पप्पाची बदली झाली, कोल्हापुरातून पुण्याला झाली बदली, तर 5वीला हा मुलगा, 1 महिना गेलेला आहे जून जुलैला, आणि जुलैला बदली झाली, तर तो डायरेक्ट तिथं 5वीतच घालणार ना. इथं 5वी शिकला इथंपर्यंत तो, आणि तिथं पुण्यात गेला म्हटल्यावर पहिलीच घालणार नाही आहे, कारण इथं 5वी पर्यंत शिकलेला आहे ना तो. म्हणून तसंच आहे, आपण जे केवढं आपण पुढं जर दुसऱ्या देहात जर गेलो तर आपलं जे काय आपल्याला जे येते, आता ज्ञानेश्वरी केवढी येते आपल्याला, ज्ञानेश्वरीचे आपल्याला श्लोक किती पाठ आहेत, आपल्याला भक्ती मार्गातलं किती माहिती आहे, किती ज्ञान आहे, त्याच्या पुढंच आपल्याला येतं. तिथपर्यंत आपल्याला ना 100% आपल्याला त्या देहात ते सगळं मिळतं. म्हणून आपण म्हणतो बघा की 2 वर्षाचं पोरगा नाचतं एवढं कसं काय, ते मागच्या जन्मात नाचतच होतं डॉल्बीच्या पुढं, म्हणून ते आता नाचायला लागले. आणि 2-4 वर्षाची पोरं आपण बघतो बघा, काय श्लोक म्हणतात एक एक, आपण आता व्हॉट्सअपवर त्याच्यावर बघतो बघा. का म्हणतात, तर ते मागील जन्माचं त्याने घेऊन आलेलं असतं. हे म्हणजे थोडक्यात काय, मागील जन्माची आपण पुण्याई घेऊन येतोच, आणि जे काय प्रारब्ध आहे ते आपण घेऊन आलेलाच असतो. म्हणून आता 10व्या 8-10 वर्षात 15 वर्षात मुलं कीर्तनकार का होतात, तर बघा त्यांची जी सद्वासना असते ते कीर्तनकारच म्हणून असतात ते, आणि ज्या वेळेला जात असतात ना शेवटी, त्यावेळेला मला कीर्तन करायचं आहे, मला कीर्तन करायचं आहे म्हणून ते गेलेले असतात तिथं. म्हणून त्यांची वासना जी असते, सद्वासना म्हणून आपण, ते तिथपर्यंत येत असते. म्हणून आपण हे आपण घेऊन जाणार असतो. म्हणून तुटे वाद संवाद तो हितकारी, ह्यात माझे हित आहे, आणि हे हित साधलं, आणि जर हे हित साधलं तर आपल्या ह्या जन्माचं सार्थक होणार आहे, अन्यथा सार्थक होणार नाही. मग ते सार्थक व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे, मग सांगितलेले जे आपल्याला सद्गुरूने दिलेलं आहे त्या आपल्याला त्यात राहता आलं पाहिजे. मग त्यासाठी मला काम वापरता आला नाही पाहिजे, मला क्रोध म्हणजे ते विषय वाईट नाही आहेत, विषय चांगलेच आहेत सगळे, काम क्रोध लोभ मद मत्सर दम संशय चिंता हे सगळं चांगलेच आहेत. यांचा उपयोग आपण कशा पद्धतीने करतो हे महत्वाचं आहे. म्हणजे आता समजा एक उडी भरणी असेल, त्या भरणीमध्ये एवढे 2 टोमॅटो व्यवस्थित मावतात, आणि त्याला आपण टोपण लावलं, 2 टोमॅटो मावतात व्यवस्थित, पण त्यात जर आपण 3रं टोमॅटो घालायला गेलो, अर्ध बसते आणि अर्ध बसत नाही, तरी आपण टोपण लावलं त्याला, तर ते तिन्ही दाबणार ना, तिन्ही फुटून जाणार, 2 व्यवस्थित बसत होते. तसं जेवढं माझ्यासाठी दिलेलं आहेत ना, तेवढा त्यांचा उपयोग आपण यथायोग्य उपयोग करायचा. काम जिथं आपण देवा ब्राह्मणाच्या शिक्षेने जिथं आपण 7 फेरे घेतल्यात, तिथं आपल्याला क्रोध तेवढ्या पुरतच, लोभ तेवढ्या पुरतच, दंभ, म्हणजे सगळे जे विषय आहेत ना, चौकटीत राहून जर आपण उपयोग केला ना तर त्याचा योग्य होणार आहे. म्हणून तुकोबराय बघा, चौकटीत राहून त्यांचा उपयोग केला, आणि ज्या वेळेला तुकोबराय गेले ना त्यावेळेला प्रत्येक विषयाने तुकोबरायांच्या बघा त्यांना साक्ष दिली होती, यांनी आमचा यथाने योग्य वापर केला आहे, प्रत्येक विषयाने साक्ष दिली होती. म्हणून तुकोबरायाने बुक्का लावला ना त्यावेळेला साऱ्या विषयांचा बुक्का करून सोडला होता. म्हणून त्यात आपल्याला राहता आलं पाहिजे, आणि विषय वासना त्यागून आपल्याला, म्हणजे परमार्थाचं वर्मच काय माहितीये काय, परमार्थ असं काय औंढभर पण माजवायची गरज नाही आहे. विषय वासना त्यागून अंतःकरणात शुद्ध भावनेनं राहणं म्हणजे परमार्थ आहे, आणि जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान करणं म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे परेतला अर्थ
कळणं म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे काय आहे की अंतरी मी कसा आहे हे जाणणं म्हणजे परमार्थ आहे. आत्मज्ञान, परमार्थ म्हणजे काय? आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे काय की पहावे आपणाशी आपण, या नाव आत्मज्ञान समर्थ म्हटले. म्हणजे पहावे आपणाशी आपण म्हणजे आपणाशी म्हणजे मी कसा आहे आपल्यालाच आपण पाहता आलं पाहिजे. आपण दुसऱ्याला पाहतो, तो असा आहे, ती तशी आहे, ती अमकी आहे, अमकी तमकी आपण म्हणतो ना. म्हणजे त्याला न बघता तो गुण माझ्याकडे आहे का हे बघता आलं पाहिजे. आता इंद्रदेवाला इंद्रदेवच का म्हटलेलं आहे बरं? बाकीचे देव पण आहेत ना. मग त्या इंद्रदेवालाच तो देव का म्हटलेला आहे? इंद्रदेव देवांचा देव इंद्रदेव का म्हटलेला आहे? तर बाकींच्या देवांना आणि इंद्रदेवाला बघा, मला वाटते 9व्याच अध्यायामध्ये मस्त उदाहरण दिले बघा. हे पण की 3ऱ्या श्लोक मध्ये आहे वाटतं बहुतेक. मग की ब्रह्मदेवांना सांगितलं असं असं, ते इंद्रदेवच का देवांचे देव, आम्ही का देव नाही? तर ते ब्रह्मदेव म्हणाले तुम्ही जावा बघा, ते पृथ्वीवरती जावा आणि तिथं ते कुत्र मरून पडले ना, तिथं तुम्हाला काय काय दिसते ते बघून घेऊन या. त्याचा सर्वे करा. थोडक्यात आत्ताच्या भाषेत बघायला गेलं तर कुत्र्याचा सर्वे करा. मग सगळे देव गेले. काय ते कुत्र मरून पडले, त्याचा पाय मोडलाय, कोण सांगितलं, कोणावर वास येते घाण, कोण सांगितलं अमकं तमकं तमकं, सगळं कळलं ना, लक्षात आलं ना. म्हणजे सगळं वाईट 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 ते कुत्र्याचं सगळेजण घेऊन आले. मग इंद्रदेव तिथे गेले आणि इंद्रदेव काय बघितले, असं ते कुत्र असं तोंड आ करून ते मेलं होतं. आणि सगळं बघितल्यानंतर बघा, इंद्रदेवांना त्या कुत्र्याचे मस्तपैकी असे दात आहेत ना, दात ते असे असे चमकत असलेले सुंदर सुंदर असे दिसले दात. आणि तेवढे छान दात आहेत ते म्हटले. लक्षात येते काय? याचा अर्थ असा आहे की आपण सद्गुणामध्ये अवगुण बघतो. वाक्य लक्षात ठेवा. आपण सद्गुणामध्ये 100% काय ते 90% सद्गुणामध्ये 10% जर अवगुण असला ना तर आपल्याला अवगुण दिसतो. पण ते कुत्र 90% अवगुण होतं, पण 10% तिथं चांगला गुण होता, तो दात दिसताना. म्हणजे तो त्यानं गुण उचलला. लक्षात येते ना. तसं आपण इतरांना ज्या वेळेला आपण बघतो ना, तो तसा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, आपण कसं आहे हे बघायचं आहे. आपण दुसऱ्याला टेस्टर लावायला जातो, तो तसा आहे, दुसऱ्या टेस्टर लावला जळला. इंद्रदेवाला का देव केलेला आहे? तर अवगुणात त्यांनी गुण बघितलं. आता थोडक्यात बघा, आता मी शर्ट हा पांढरा शर्ट घातलेला आहे. ह्या पांढऱ्या शर्टावर थोडस कुठंतरी डाग असेल, एवढासा डाग असतो, थोडासा आपण टिकली लावतो तसं. तसं बघा की आपल्याला पांढरा शर्ट 99% पांढरा शर्ट दिसणार नाही, थोडासा टिपका तेवढा दिसेल आपल्याला. का? तर तो काळा टिपका आहे. म्हणजे आपल्याला 1% जो अवगुण असतो ना तो दिसतो. का दिसतो? तर आपल्या अंतरी असतं ते है ना. मग जोपर्यंत माझ्या आतलं तर अवगुण जाणार नाहीत, जोपर्यंत माझ्या आतमध्ये सद्गुण येणार नाहीत, तोपर्यंत मला सद्गुण दिसणार नाही आहेत. बघा, असंच एक उदाहरण पण आहे, आता ते काय देत बसत नाही म्हणून सांगितलं बघा. तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणून आपलं हित कशात आहे हे आपल्याला बघता आलं पाहिजे. आणि सद्गुरु चरणाजवळ आपले हित आहे, पांडुरंगाच्या चरणाजवळ आपले हित आहे. आणि मला उपासना करता आली पाहिजे, मला नामस्मरण करता आलं पाहिजे, ज्ञानेश्वरी सकाळ संध्याकाळ मला वाचता आली पाहिजे. आणि जे काही श्रवण आहे मला दिलेलं, त्या श्रवणात मला राहता आलं पाहिजे. श्रवणात राहता आलं पाहिजे म्हणजे आता 9:15 ते 10 वाजेपर्यंत श्रवण आहे आणि तेवढं श्रवण केलो आणि मग विषय संपला असं नाही. श्रवणात म्हणजे काय की अखंड 24 तास श्रवणात पाहिजे. म्हणजे जे काय मला सांगितलंय आता श्रवण झालं, त्या श्रवणातून आपल्याला मनन करता आलं पाहिजे. म्हैस कसं वैरण खाते बघा, ती म्हैस वैरण खाते ना, वैरण खाते 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 भरपूर सगळं सगळं खाते, आतमध्ये टाकते आणि एक एक घास काढते आणि परत त्याचं रवंत करते बघा. ते छानपैकी असं रवंत करत 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 बसते ना. रामकृष्ण रामकृष्ण हरी बोला की. विष्णू महाराजाला आपल्या मग बघा, श्लोक चालू होता आपला. हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे बोलणे सर्व शोधून पाहे, हिताकारणे बंड पाखांड वारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. मग या श्लोक मध्ये आता थोडासा सारांश असे घेऊ 1-2 मिनिटात आता महाराज येऊपर्यंत. की आता आपलं बघितलं आपण, समर्थ म्हणाले की आता आपलं हित कशात आहे साधलं, आपल्या लक्षात आलं की आपलं हित कशात आहे, तर आपलं खरा आपला हित आहे तर तो परमार्थ करण्यात हित आहे. मग आपल्याला जसं बाय प्रोडक्ट आहे तसं आपल्याला संसार दिलेला आहे.
मग आता त्या संसारात आपल्याला किती राहायचं आणि परार्थात किती राहायचं हे आपण बघता आलं पाहिजे. आणि हे बघणं म्हणजे काय, आत्मज्ञान आहे. मग हे बघणं म्हणजे काय, विदेश स्थिती आहे. हे बघणं म्हणजे काय, श्रवण आहे. आणि ते श्रवण करून म्हणजे मगाशी आपण म्हटलं ना की आपण 24 तास श्रवण पाहिजे. म्हणजे आपण जे काय श्रवण केले आता, तासभर असो, अर्धा तास असो, 15 मिनिटं असो, जेवढं पण आपण श्रवण केले ना त्याच आपल्याला परत जसं म्हैस काढते ना बाहेर ते रवंत करत असते तसं तसं आपल्याला एक 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 भाग आज काय सांगितलं, त्या हिताकारणे सत्य बोलणे, त्यामध्ये काय सांगितलं, हिताकारणे सर्व शोधून पाहिजे, काय शोधायचं आहे आणि काय टाकायचं आहे, हे आपण एक 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 आपण भाग आपण श्रवण करत राहिलो, त्याचं विवरण करायचं आहे. श्रवण केलेल्याचं काय करायचं, नंतर आपण विवरण करायचं. आणि विवरण केल्यानंतर निजध्यास पाहिजे. श्रवण, विवरण आणि निजध्यास. निजध्यास म्हणजे काय की त्याचा ध्यास लागला पाहिजे. आपण म्हणतो एकाचा ध्यास लागला की कंटिन्यू आपण त्याच बरोबर पाठलाग करणे. तसं निजध्यास, निज म्हणजे जवळ, ध्यास म्हणजे मग जो जवळ आहे, जवळ कोण आहे, जो अंतरी आत्माराम आहे, जो परब्रह्म आहे, तोच आपला सर्वात जवळ आहे. आणि त्याचा ध्यास लागला पाहिजे की मला त्याला भेटायचं आहे. हा ध्यास लागला म्हणजे काय, निजध्यास आहे. आणि ह्यात जर आपण राहिलो श्रवण मनन आणि निजध्यास या त्रिवेणी संगमावरती आपण स्नान केलं ना तर आपल्याला बरंच काही मिळेल. बरंच काही मिळेल म्हणजे काय, खरोखर खऱ्या अर्थानं ह्या जन्माचं आपल्याला सार्थक होणार आहे. आणि खऱ्या अर्थानं सार्थक झालं ना म्हणजे आपला जन्म सफल होणार आहे. म्हणून तुकोबराय म्हटलं ना, यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा. हा दिवस आपला खऱ्या अर्थानं गोड होणार आहे तिथं. म्हणून तुम्ही आम्ही जन्माला आलोय ना, आलोय कशासाठी आलोय तर आता भक्ती मार्ग करण्यासाठी आलोय. आणि भक्ती मार्ग तर करत असताना आपण संसार प्रपंच तर करायचंच आहे. संसार प्रपंच का आपल्याला सोडायला सांगितलं नाही. म्हणून तुकोबराय म्हटले ना, काय ते समर्थ रामदास स्वामी म्हटले ना की संसार प्रपंच करून परमार्थ करावा है ना, नुसतंच परमार्थ करायला सांगितलं नाही. समर्थांना माहिती होतं मी एक त्यावेळेला 12 वर्षी बोहल्यावरून पळून गेलो, पण बाकीची ही काय पळणार नाही आहे तिथनं आहे ना, बोहल्यावरून पळणार नाही. बोहल्यावर अजून आवडेल त्यांना बघायला मुलगी कशी दिसते असं वर्ण बघते बघा आहे ना. म्हणजे अरे बाबा तिला बघायचंच आहे ना, कंटिन्यू बघायचंच आहे. पण ते असं भडजेल म्हणते खाली कर. ते बघा आज कसं असते मी ते काय, नवरदेव बसतो बघा त्या घोड्यावरती बसलेला असतं आणि पुढे असते एक बारकसं चिंडुकलं, सगळ्यांच्यात असतं ते बहिणीच असते आहे ना. आणि ते सगळ्याकडे बघत असं हसत असतो बघा, घोड्यावर बसल्या हसत असतो. त्याला माहिती आहे मी हसवलंय हे शेवटचं हसवलंय. आणि ती बिचारी मात्र तिकडे आतमध्ये रडत असते है ना, नवरी मुलगी रडत असते. त्या नवऱ्या मुलगीला पण माहित आहे मी रडालोय हे म्हणा की शेवटच रडवलंय है ना, परत मी रडवणार आहे ते माझ्या नवऱ्यालाच मी रडवणार आहे ना. हे आणा ते आणा, गॅस संपलाय आणा, रॉकेल संपलाय आणा, तेल संपलंय आणा, तांदूळ संपले आणा, दूध संपले आणा, आणा 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 म्हणून अण्णा मरतोय. पण अन्नाचं आणायचं काय थांबत नाही आयुष्यभर है ना. म्हणून बघा म्हातारा झाला, एकच मिनिट, म्हातारा झाला तरी पण आणायचं काय थांबत नाही. म्हातारा झाल्यावर पण सुनबाई म्हणते मामांजी कुठे गेलायसा, हाय कट्ट्यावर आहे, येताना दूध घेऊन या. राम जय जय रघुवीर समर्थ. जय